त्याच्यानंतर या गावाला दरवाजा लागत नाही. ह्या गावामध्ये चोरी केलेला माणूस आंधळा होतो. ह्या गावातून चोरी केलेला माणूस जाऊ शकत नाही. ह्या गावाला कुठल्याही घराला दार नाही. सर्व काही शनिदेवाच्या भरोशावर सर्व लोकांचं चालतंय. आणि आता ಹಾಯ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಗಡಿನಾಡು ನ್ಯೂಸ್ ಫಸ್ಟ್. ನಾನು ರಮೇಶ್. ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಅದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಅಹಮದ್ನಗರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಶನಿ ಶಿಗ್ನಾಪುರದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾನಿದ್ದೀನಿ. ಶನಿ ಶಿಗ್ನಾಪುರ ಅಂದ ಬಳಿಕ ನಿಮಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಜನ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಕ್ಕೂ ಇರಲಾರ್ದಂತಹ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳು ಇಲ್ಲಿ ಅಡಗಿವೆ. ಇದು ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆ ಇಷ್ಟೊಂದು ಬೃಹತ್ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಡಗಳು ನಮಗೆ ಕಾಣಿ ಬರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಈಗಿನ ಸದ್ಯದ ಸ್ಥಿತಿ ನೋಡಿದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮವಾದಂತಹ ಕಟ್ಟಡ ಆ ಶನಿ ದೇವರ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಥಾಪನೆಯಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಲಕ್ಷಾಂತರ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಗಳಿಂದ ಆಗಮಿಸ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿಯ ಇತಿಹಾಸ ಏನು, ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸ್ಥಾಪನೆಯಾಗಿದೆ, ಇದೆಲ್ಲವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಬನ್ನಿ ಶನಿ ಶಿಗ್ನಾಪುರದಲ್ಲಿಯ ಒಂದು ಚಿತ್ರಣವನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಬರೋಣ. ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ಅಹಮದ್ನಗರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಶನಿ ಶಿಗ್ನಾಪುರಕ್ಕೆ ತಾವು ಸಾಕಷ್ಟು ಬಾರಿ ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಿರ್ಬೋದು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನವನ್ನು ನೀವು ನೋಡಿರ್ತೀರ. ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳು ಇಲ್ಲಿ ಅಡಗಿವೆ. ಹಾಗಂತ ನೀವು ಬಹಳ ದೂರದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ದೇವರ ಒಂದು ದರ್ಶನವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀರ. ಹಾಗಾಗಿ ನಾವಿವತ್ತು ಶನಿ ಶಿಗ್ನಾಪುರದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಈ ಶನಿ ಶಿಗ್ನಾಪುರದಲ್ಲಿರುವಂತಹ ಆ ಮೂರ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ, ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮನೆಗಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಾಗಿಲುಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಯಾಕಿಲ್ಲ ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ವತಃ ಈ ಶನಿ ಶಿಗ್ನಾಪುರದ ಒಂದು ಆ ದೇವಸ್ಥಾನದ ಪೂಜಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು इलिया माहिती ಏನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ನೋಡೋಣ. ಸರ್ ನಮस्ते. नमस्कार सर. हे नेमकं शनी शिग्नापूरमध्ये खूपच इथं काहीतरी आम्हाला विशेष बघायला मिळते. ह्याची नेमकं काय आहे विशेषता? याची विशेषता अशी आहे की शनी शिंगणापूर जे मंदिर आहे, पहिले इथं शनी शिंगणापुरामध्ये काहीच नव्हतं. ज्यावेळेस शनी शिंगणापूर शनिदेवाची मूर्ती, ही मूर्ती शनिदेवाची ही वाहत्या पाण्यामध्ये वाहून आलेली आहे. नदीमध्ये वाहून आल्यानंतर पाण्यामध्ये मूर्ती तरंगत होती. कुठलाही असा दगड नाही का तो पाण्याच्या वरती तरंगतो. हा जी मूर्ती ही पाण्याच्या वरती तरंगत होती. तरंगत असताना गावातले जे लोक असतात, शेळ्या बकऱ्या चरवणारे, ते लोक त्या नदीवरती बकऱ्या चरवण्यासाठी गेले आणि दगड पाण्याच्या वरती तरंगतोय असं बघून त्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्या दगडाला हातातल्या काठीने त्याला डवच केल्यानंतर त्याच्यातून रक्त यायला लागलं. तसा त्या मूर्तीला तसा होल पण आहे. मूर्तीला होल असल्यामुळे त्याच्यावर रक्त आल्यानंतर सगळ्या गावातले लोक गडबडले, घाबरले आणि असं काय आहे याच्यामध्ये असं बघायला विषय झाला. आणि बरेच लोकांनी त्या मूर्तीला हात लावला, उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती मूर्ती काय उचलत नव्हती. मूर्ती उचलल्या नसल्यामुळं गावातले जे मेन सरपंच आहेत त्यांना बाबूराव बानकर ते आता स्वर्गी गेलेले आहेत. पण ज्यावेळेस ते जिवंत होते त्यावेळेस त्यांच्या स्वप्नामध्ये शनिदेव गेले आणि त्यांनी सांगितले की मी शनिदेव आहे आणि मला जो सखा मामा भाच्या जर उचलेल आणि माझी जो स्थापना करील तर त्याची हर मनोकामना इच्छा पूर्ण होईल. त्याच्यानंतर सख्या मामा भांजाने ती मूर्ती उचलल्यानंतर एका चौथऱ्यावरती ठेवली. मूर्ती आता सरळ आहे. पहिली मूर्ती अशी झोपलेली होती खाली. झोपलेली असताना बरेच गावातले लोक यायचे, त्याच्यावरती तेल टाकायचे. त्याच्यावरती तेल टाकून त्याची जी जखम असते ते देवाची, ती जखम भरल्या गेली आणि त्याचं रक्त बंद झालं. त्याच्यानंतर परत एक आकाशवाणी झाली की माझ्या मूर्तीची स्थापना व्हावी, माझी स्थापना करावी असे म्हणून शनिदेवाच्या स्वप्नामध्ये बाबूराव बानकर जे आहेत त्यांच्या स्वप्नामध्ये जाऊन देवाने सांगितलं. नंतर मग त्या देवाची स्थापना केली गेली आणि त्याच्यानंतर या गावाला दरवाजा लागत नाही.
ह्या गावामध्ये चोरी केलेला माणूस आंधळा होतो, ह्या गावातून चोरी केलेला माणूस जाऊ शकत नाही, ह्या गावाला कुठल्याही घरला दार नाही, सर्व काही शनिदेवाच्या भरोशावर सर्व लोकांचं चालतंय. आणि आतापर्यंत एकही घटना झालेली नाही चोरी झालेली. एक माणसाने 6 महिन्यापूर्वी एक पॉकेट मारलं होतं कस्टमरचं, जो दर्शनाला आलेला माणूस आहे त्याचं पॉकेट मारलं गेलं. पॉकेट मारल्यानंतर एक तास तो माणूस पॉकेट घेऊन इथंच हिंडायचा, त्याला काय या गावातून बाहेर निघता नाही आलं. आणि ज्यावेळेस तो बाहेर निघताना त्याला पोलिसांनी पकडलं, त्याच्याकडून रक्कम 16,000 रुपये प्राप्त केली, त्याच्याकडून पर्स घेतली, पण त्याला काय या गावातून बाहेर जायला मिळालं नाही. ही सत्य घटना आहे, जास्त दिवसाची नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे तिथं पण कंप्लेंट असेल किंवा तिथं पण फुटेज असतील ते चोरी केलेल्या. तर अशा पद्धतीने हे गाव आहे आणि इथं लाखो लोक येतात. इथून गुजरातचे लोक येतात, राजस्थानचे येतात, कर्नाटकवरून येतात, महाराष्ट्रातून येतात, परत दिल्लीवरून येतात, परत जम्मू काश्मीरवरून येतात. जेवढे सगळे आपले राज्य आहेत भारतामध्ये त्या सर्व राज्यातून लोक इथे येत असतात आणि लाखो प्रमाणे इथं गर्दी होत असते आणि लाखो लोकांचा या शनिदेव भगवंतावर विश्वास आहे, त्याच्यामुळे लोक इथे येतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात. दुसरी गोष्ट, जे काय आपण कर्म केलेत, काय केलंय, काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय, त्या हिशोबाने शनीची 7.5 असते. शनिदेवता न्यायदेवता आहेत. काही लोक म्हणतात हे ग्रह आहेत, ग्रह नाही आहेत, ते स्वतः शनिदेव आहेत आणि इथं सर्व लोकांच्या पिढ्या 7.5 नष्ट होते आणि अशा पद्धतीने शनिदेवाची पूजा चढवली जाते. सर्वांच्या नाव राशीने तुम्हाला बघायला मिळेल. इथं आल्यानंतर सर्व काय घरात दरवाजे नाही. इथं माझ्यासमोर स्टेशनरी पण आहे. इथं पण लाखो म्हणजे 20, 25, 30 लाखाचा माल रात्रंदिवस उघडा राहतो. सर्व भगवंताचा भरोसा आहे, सगळ्या लोकांना शनी महाराजावर भरोसा आहे, म्हणून इथं लाखो प्रकारची गर्दी होते. ओके. आणि हे पूजाची वगैरे तुम्ही काय विशेषता आहे? पूजा केल्यानंतर आपल्या पूर्ण शनीचा त्रास कमी होतो. असं माझं तर वय कमी आहे, मी 38 वर्षाचा आहे, पण माझ्या अगोदर सुद्धा 100 वर्षापासून हे रीतिरिवाज चालू आहे की 100 वर्षापासून लोक येतात, पूजा घालतात, त्यांना फरक पडतो आणि डबल लोक यायला चालू होतात इथं. म्हणजे एकदा जर त्यांनी पूजा घातली तर त्रास कमी जर झाला तर तो नेहमी माणूस इथे येत असतो. ह्याचेच पूजेचं वैशिष्ट्य आहे आणि सगळेच लोक पूजा करतात. बायकांना आणि गडी माणसाला दोघाला पण बराबरीचा अधिकार आहे देवाची पूजा घालायला. सर्व बायका आणि गडी माणसं देवाची पूजा घालू शकतात. ओके सर, इथं शनी शिंगणापूरमध्ये म्हणजे लोकसंख्या किती आहे? शनी शिंगणापूरमध्ये लोकसंख्या कमीत कमी असायला पाहिजे ते 3,500 ते 4,000 लोकसंख्या. छोटंसं गाव आहे, लय तालुक्याचं गाव नाहीये, जिल्ह्याचं गाव नाहीये. छोटंसं आपलं नगर जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. नगर जिल्ह्यामध्ये शनी शिंगणापूर तुम्ही कोणाला जरी विचारलं तर लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सांगू शकतात. असं शनिदेवाला विशेष म्हणजे इथं जास्तीत जास्त तेल घालतात ना. शनिदेवाला तेल, रुईचं पान, काळं कापड आणि अनेक प्रकारचे नवग्रह यंत्र जे बनवलेले आहेत लोकांनी. हे जे नवग्रह दिसतात तुम्हाला समोर दिसतात तुमच्या कॅमेऱ्यामध्ये, हे सर्व काही लोक देवाला वाहतात. काही लोक आपल्या सुखशांतीसाठी, आपल्या समाधानासाठी घरी घेऊन जातात, घरी वापर करतात आणि चांगल्या पद्धतीने त्याला रिझल्ट मिळतोय. त्याच्यामुळे ते आवक चालू आहे. असं आहे. म्हणजे इथं कंटिन्यू लोक येतात तर त्यांना पण इथं काय त्यांनी मागणी केलेली आहे देवाला ते सगळे ओके झालेले आहे म्हणून ते लोक कंटिन्यू येतात. असं मी सांगू शकत नाही काय मागण्या, पण गर्दी असल्यामुळे मला 100% वाटतंय की हर एक जो मागतोय त्याची इच्छा पूर्णच होते. मला असं वाटतंय. त्याच्यामुळे खूप आवक आहे, खूप गर्दी आहे, वेळ लागतो, तास 2-2 तास शनिदेवाच्या दर्शनाला वेळ लागतो. मग याचा अर्थ की सर्व लोकांची इच्छा पूर्णच होत असतील. ओके. आणि इथं यात्रा वगैरे काय असते का? इथं शनी अमावस्याला यात्रा असते. शनी अमावस्याला कमीत कमी 15 ते 20 लाख पब्लिक असते एका दिवसाला. 20 लाख पर्यंत पब्लिक असतं आणि सर्वांना इथं कोणाला काय गाड्या घ्यायला मिळत नाही, इकडे आणता येत नाहीत. इथून 5 किलोमीटर गाड्या लावल्या जातात आणि तिथून पायी लोक येतात देवाला. ಕೇಳಿದ್ರಲ್ಲ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ಪೂಜಾರಿಗಳು ಹೇಳಿರುವಂತಹ ಮಾತುಗಳನ್ನು ಅಷ್ಟೇ ರಹಸ್ಯಮಯ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ವಿಚಿತ್ರವಾದಂತಹ ಘಟನೆಗಳನ್ನು ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಅವರು ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಇನ್ನು ಇಲ್ಲಿ ತಾವು ಕಾಣಬಹುದು, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತರಹದ ಒಂದು ಅಂಗಡಿಯಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮನೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಒಂದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಬಾಗಿಲುಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಹಾಗೆ ಓಪನ್ ಆಗಿ ಇರುತ್ತೆ. ತಮ್ಮ ಶಾಪಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ಲಕ್ಷಾಂತರ ಸಾಮಾನುಗಳಿದ್ರೂ ಕೂಡ ಅದು ಹಾಗೆ ಇರುತ್ತೆ. ಇದೊಂದು ವಿಶೇಷ ಅಂತಾನೆ ಹೇಳಬಹುದು. ಇನ್ನು ಬಂದಂತಹ ಭಕ್ತಾದಿಗಳು ದೇವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಎಣ್ಣೆಯ ಒಂದು ನೈವೇದ್ಯ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬೋದು, ಎಣ್ಣೆಯ ಸ್ನಾನ ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬೋದು. ಆ ದೇವರಿಗೆ ಇದೊಂದು ಹರಕೆ ಅಂತಾನೋ ಅಥವಾ ಆ ಬೇಡಿಕೊಂಡಂತಹ ದೇವರಿಗೆ ಅವರು ಅದನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾರೆ. ಇನ್ನು ಬಂದಂತಹ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ವಾತಾವರಣವನ್ನು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಆಗಿ ಸವಿಬಹುದಿಲ್ಲಿ. ಅಷ್ಟೊಂದು ಬೃಹತ್ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಕೂಡ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಬಂದಂತಹ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಸರತಿ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ನಿಂತು
ಶನಿದೇವರ ದರ್ಶನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವು ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಈ ಸ್ಟೋರಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದರೆ, ಈ ಶನಿದೇವರ ದರ್ಶನವನ್ನು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಒಮ್ಮೆ ಆದರೂ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಇನ್ನಷ್ಟು ಈ ಥರದ ಸುದ್ದಿಗಳಿಗಾಗಿ ಈ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ.